श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्तांना खूप सुंदर सुंदर अनुभव हे येत असतात. श्री स्वामी समर्थ हे दैवतच असं आहे. प्रत्येक भक्तांना किंवा स्वामींचा भक्त असो किंवा नसो, स्वामींकडे जर एखाद्याने पाहिले तर स्वामींचं एकच वाक्य असतं, ते म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि नेहमी स्वामी हे आपल्या भक्तांच्या पाठीशी देखील तसेच राहत असतात. कधीही एखाद्या भक्ताने मनापासून स्वामींना हाक मारली तर लगेच स्वामी आपल्या भक्तांची इच्छा देखील पूर्ण करत असतात. मनापासून मागितलेली गोष्ट स्वामी लगेच देत असतात. कधी कधी एखाद्याच्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट भेटण्यासाठी वेळ लागत असतो, परंतु श्री स्वामी समर्थ वेगळे दुसरे देखील अनुभव हे देत असतात. परंतु स्वामी ही प्रत्येक वेळी आपल्या भक्तांचाच विचार करत असतात आणि आपल्या भक्तांच्या सुखासाठी नेहमी त्यांचा प्रयत्न देखील तसाच असतो. जेवढे भक्त मनापासून भक्ती करतात ना, त्यापेक्षाही जास्त स्वामी भक्तांना देत असतात. कधी कधी एखाद्या भक्ताने एकदा जरी मनापासून श्री स्वामी समर्थ जरी म्हटले तरी देखील त्याच्या आयुष्यामध्ये स्वामी चमत्कार हे नक्कीच करत असतात. योग्य वेळ आली की स्वामी भरपूर देत असतात आणि योग्य वेळ आल्याशिवाय कधीच कोणाला काहीच भेटत नाही. प्रत्येक गोष्ट भेटण्यासाठी योग्य वेळ ही यावीच लागते आणि तेव्हा मात्र स्वामी एवढे देतात की एखादा विश्वाससुद्धा एखाद्याचा बसणार नाही की स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर एवढे जबरदस्त अनुभव येतात. आणि हे आपल्या चॅनलमध्ये खूप लोकांचे अनुभव आहेत की आमच्याकडे स्वामींच्या सेवेमध्ये येण्या अगोदर काहीच नव्हते आणि जसं स्वामींच्या सेवेमध्ये आलो त्याच्यानंतर एवढे आले की आम्ही कल्पनासुद्धा केली नव्हती. असे खूप सुंदर सुंदर अनुभव प्रत्येक भक्तांचे येत असतात. आणि स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये चमत्कार हा नक्कीच होत असतो, मग लहान असो किंवा मोठा असो. परंतु श्री स्वामी समर्थांनी एखाद्या भक्तांना वेळ देणं आणि त्याच्या आयुष्यामध्ये एक अद्भुत असा चमत्कार करणं हे देखील खरोखरच खूप महत्त्वाचे असते. कारण एखाद्या भक्तासाठी ईश्वराने वेळ काढलेला असतो आणि त्यामुळेच प्रत्येक आलेला अनुभव हा अनमोल असतो. तर आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंचं नाव हे प्रमिला राजेंद्र सुंबा आहे आणि त्या ताई या गंगापूर तालुक्या येथील आहेत. चला तर मग त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी जे दिलेले सुंदर सुंदर अनुभव आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ ताई. अहो, तुम्हाला माझा आहे ना एक म्हणजे मला हे दुर्गा सप्तशतीचे पाठ केले ना, हा अनुभव शेअर करा. म्हणजे अनुभव आला, म्हणजे त्रिशूळ पण आलं देवीचं. आणि आमची इथं मांजरीची मुकुंदा माता आहे ना, तिचं पण प्रतिमा म्हणजे आली, तर ते तुमच्या याच्यावर पाठवायचं होतं. पण व्हॉट्सअप नंबर हाच आहे तुमचा? हो आहे ना. मग तुम्ही अनुभव सांगताय का? हा, म्हणजे अनुभव कसं सांगायचं आता, स्वामीला मी म्हणजे असं म्हणजे मला स्वामीने साक्षात्कार दिला ना ताई, तर मग त्यावेळेस मी दादांकडून याच्यात केंद्रामध्ये म्हणजे विचारलं का असं बरं का, म्हणजे बालाजीचे तिरुपती नाही का, हे तिरुपतीचे बालाजी नाही का ताई, तर ते माझ्या स्वप्नात आले बरं का. अगोदरच तुम्हाला नाव सांगायचंय का तुमचं? नाव का? हा, नाव सांगायचं ना. माझं नाव हे ना, मी गंगापूर तालुक्यातूनच नाव प्रमिला राजेंद्र सुंब. हा 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 हा. तुम्हाला अगोदर सांगितलं माझं. हो अनुभव आहेत ना तुमचे. हा, तर मग ते ना म्हणजे तिरुपतीचे बालाजी ना 2-3 महिने झाले, 2 महिने झाले असतील बरं का, तेव्हा स्वप्नात आले. मला तुम्हाला सांगायचं, पण मला सांगायला ना म्हणजे मी म्हणलं नंतरच सांगू ताईला आता. तर ते बालाजी म्हणजे आमच्या देवाऱ्यात होते. अशी केवढी मोठी मूर्ती होती, समजा अशी बाहुली कशी असते तेवढी मूर्ती होती. तर जसं म्हणजे स्वप्नात बरं का, माझ्या देवाऱ्यात नाही पण स्वप्नात होतं ते. तर मग मूर्ती ना मुलांनी काय केलं, ते गळ्यातली माळ काढून घेतली. मग मी म्हणजे असं स्वप्नातच पोरांना म्हणून राहिले
तर या मुलांनी नाही का बालाजीच्या काळात ही माळ पण काढली. आता ही माळ कुठून आणायची? तर बालाजीच्या ते मूर्तीतून म्हणजे ती मूर्ती बोलू लागली की ही माळ आहे ना, जिथं सृष्टीचा बाजार भरतो का तिथे ही मूर्ती भेटेल म्हणजे माळ भेटेल म्हणे. अरे बापरे. हां. माझं म्हणजे मग मी तुम्हाला सांगते ना, श्रावण महिना लागला का तेव्हापासून म्हणजे कालभैरव स्तोत्र आणि व्यंकटेश स्तोत्र घेत होते ना मी. हा हां. तर मग असं स्वप्न पडलं बाई ताई मला. हा 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 हा. हां. म्हणजे ती मूर्तीच बोलायला लागली माझ्यासोबत. बापरे. बालाजी म्हणजे आपले भगवान विष्णूच नाव ताई आणि नेमकं नवरा. हां. भगवान विष्णूच ना मग. म्हणजे ती अशी म्हणते का जिथं सृष्टीचा बाजार भरतो का तिथं ती म्हणजे माळ भेटेल म्हणे. हम्म. हं. मग तुम्ही गेला होता का तिथं? मग मी गेलेच नाही केंद्रामध्ये पण मग म्हणजे आम्ही गेलो बी नाही पण मग माझ्या मिस्टरांना सांगितलं ना तर ते काय म्हणले का आपल्याला काय बालाजी बोलवते काय म्हणे. हा हा हां. त्यांचं म्हणणं झालं का आपल्याला बालाजी बोलून घेते काय म्हणे मग तुझ्या स्वप्नात आले तर असं. हा. हां. म्हणलं ते म्हणजे तुम्ही मूर्तीतून मला हं? केंद्रामध्ये गेल्यानंतर विचारलं का की काय म्हणजे स्वप्न असं याचा अर्थ काय वगैरे? नाही मी माझं म्हणजे केंद्रात जाणंच नाही झालं ना हो ताई. हा. हां. केंद्रात जाणंच नाही झालं माझं. मग एकदा पण असं म्हणजे आम्ही आता त्याला 2-3 महिने झाले केंद्रात गेलो होतो ना तर मग म्हणजे दादांना विचारलं का दादा असंच म्हणजे स्वप्न पडतात परत म्हणजे असं स्वामी स्वप्नात येतात. तर दादा म्हणले का स्वामीकडे तुमचं काहीतरी हे असेल म्हणे. म्हणजे स्वामीला तुम्हाला काहीतरी सांगायचं असेल तर त्यांना मी म्हणलं का माझं ना म्हणजे महादेवाचं नवस कबूल केलेलं आहे म्हणलं मी. का आम्हाला महादेव नंदी बसवायचा. तर म्हणजे त्याला काही तेच येणं नाही म्हणलं. आमच्या गावात गणपतीचं मंदिर आहे तर आम्हाला असं वाटतं का तिथं बसावं पण मग काही तेच नाही. तर दादा बोलले का तुम्ही काय करा म्हणे म्हणजे स्वामी पुढे नारळ ठेवा स्वामीला सांगा का माझा नवस पूर्ण करून घ्या. हा. तर मग म्हणजे आम्हाला तो योग आला बरं का ताई लगेच. लगेच म्हणजे आलं. आता म्हणजे हे नाही का पौर्णिमा आहे ना आपली कोजागिरी पौर्णिमा त्या दिवसापासून तर 8 तारखेपर्यंत आमच्या गावात म्हणजे ते महादेव नंदी गणपती बसवायचा आहे ना. हा. तर मग आम्ही म्हणजे नवस कबूल केलेला होता मी महादेव नंदी बसवायचा तर मग मूर्त पण आणली आम्ही. हा. हं. तर हां. स्वामींनी म्हणजे स्वप्नात येऊन काय सांगितलं होतं तुम्हाला? म्हणजे स्वप्नात मग मी तुम्हाला सांगितलं होतं ना स्वामी म्हणले म्हणजे स्वामीचं मी ना असं दंडवत घेत होते स्वामी पुढं तर मग स्वामीनं मला असं दोन्ही असं दंडाला धरलं आणि उठून म्हणजे माझ्या हातात हात घातला अगोदर बरं का तथास्तु म्हणले. आणि नंतर मग त्यांनी काय केलं म्हणजे परत मी दंडवत घेतला तर स्वामीनं माझ्या दंडाला धरून मला उठून बसवलं. अरे असं म्हणजे माझ्या स्वप्नात आलं अगोदर. हा. हां. तर मग दादाला विचारलं तर दादा म्हणले का तुमच्याकडून काहीतरी कार्य करून घ्यायचं असेल म्हणे स्वामीला. हो ना बरोबर आहे. हां. तर मग मी त्यांना सांगितलं ना असं माझं कार्य म्हणलं पण मग म्हणजे काही ते अजून पूर्ण झालंच नाही म्हणलं दादा. त्याला काही असं मुहूर्तच येईना तेव्हा मग दादा बोलले का तुम्ही काय करा की एक नारळ ठेवा स्वामी पुढं आणि स्वामीला मनोमन सांगा का माझं हे कार्य पूर्ण होऊ दे म्हणजे ती वेळ आता समजा आलीच आहे. हा. हां. एवढ्या 8-10 दिवसात नाही का म्हणजे ते महादेव नंदी बसवायचं आहे ना. हा. हां. तर मग स्वामीनं लवकरच माझं कार्य पूर्ण केलं असं मला सांगायचं तुम्हाला. अरे वा. नाही, हां. स्वामींना ज्याच्याकडून जे कार्य करून घ्यायचं असतं ना ते करून घेतातच ताई. हां. म्हणजे लय दिवसाचा नवस होता बरं का. आमचे पोरं इतके लहान होते ना तेव्हाचा नवस होता माझा. आणि त्याच्यानंतर हे नाही का आमच्या गावाकडे इकडे वैजापूरला ते पुराण चालू होतं शिवपुराण. हा. तर ते शिवपुराणला म्हणजे मी म्हणजे हे माझं नवनाथ पारायण पण करायचं. आणि शिवपुराणला पण जायचं. तर मग काय झालं मग आमचे एक पाहुणे आहेत ते म्हणे आता ताई शिवपुराणमध्ये पण बसायचं 2-3 तास आणि घरी पण तुम्हाला म्हणजे नवनाथ पारायण करायचं ताई कसं काय म्हणे तुमच्याकडून होईल. म्हणलं जाऊन द्या जसं माझ्याकडून नवनाथ महाराज करून घेते तसं मी करीत राहील म्हणलं. तर मग मी घरी पण नवनाथ पारायण केलं आणि शिवपुराणला पण गेले बरं का ताई. म्हणजे मला असं वाटायचं का शिव ओलांडून कसं काय जावं. पण ते म्हणे तुम्ही देवा करताना चाललं तुम्ही काय असं बाहेर कसं करताना नाही चाललं म्हणे जा म्हणे तुम्ही. अरे वा. तर मग मी गेले तर दुसऱ्याच दिवशी लगे पोळीवर आहे ना म्हणजे ओम उमटला. अरे वा. दुसऱ्याच दिवशी लगे. हा. आणि आता पण दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचले 8 पाठ झाले बाई ताई माझ्याकडून. मग मला प्रॉब्लेम आला म्हणजे 8व्या माळेलाच प्रॉब्लेम आला ना. तर मग 8 पाठ झाले नंतर मग माझ्या बहिणीला विचारलं म्हणलं तुम्हालाच म्हणजे म्हणलं ताईलाच विचारून पाहा 8 पाठ झाले.
आणि 8 पाठाच्या नंतर मग आता हे राहिलेले पाठाचं काय करावं? पण ती म्हणे जाऊ दे नको टेन्शन घेऊ. का राहिलेले पाठ नंतर पूर्ण कर म्हणे 14 पाठ करायचे तर. हां, हां, हां. आता प्रॉब्लेम आल्यानंतर कोणच काय करू शकणार नाही ना. हां, तेच ना मग म्हणजे मग मला असं मी ताई तुम्हाला सांगते का मला असं म्हणजे 8 गोळ्या घ्यायच्या होत्या. का बरं का म्हणजे आपलं महादेव नंदी बसवायचा आणि त्याच्यात जर म्हणजे असं काही आलंच आपला प्रॉब्लेम तर मग काय करावं? मग ते लगेच देवीनं अगोदरच माझा प्रॉब्लेम आला असं झालं ते. हां, हां. हं. म्हणजे तुमच्याकडून करून घ्यायचंच आहे देवीला पण. हां, तेच ना. मग म्हणजे प्रॉब्लेम आला मग मला असं वाईट वाटायला लागलं. पण मग मी म्हणलं जाऊन द्या आता. तरी पण मग देवीनं म्हणजे पोळीवरच मला म्हणजे प्रतिमे स्वरूपी दर्शन दिलं. अरे वाह! हं. हां, म्हणजे सप्तशृंगी देवीचं एक हे हं, हं. आणि म्हणजे त्रिशूळ आला आणि आमच्या इथं मांजरी गावात मुकुंदा माता आहे ना, हां. तर त्या देवीची प्रतिमा म्हणजे पोळीवर उमटली. हं, हं, हं. अरे वाह! हं. तर मी म्हणलं ताई मला स्वामी रूपातच येऊन नाही का काही मार्गदर्शन कर. त्या म्हणलं ताईला माझं म्हणजे सांगतेच म्हणलं मला 2-3 दिवसापासून तुम्हाला सांगायचं. हां, 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 हां. हां, म्हणलं ताईला सांगितलं का ताईला स्वामी रूपातच येऊन मला सगळं म्हणजे मार्गदर्शन करते म्हणलं. खूप सुंदरच अनुभव दिले ताई. म्हणजे तुम्हाला अडचण आली तरी सुद्धा देवीने दर्शन पण दिलं ताई. हां, म्हणजे अडचण आली तरी म्हणजे देवीने दर्शन दिलं आणि राहिलेले म्हणजे 6 पाठ राहिले आणि कन्यापूजन करायचं होतं माझ्या असं मनात होतं. हां, हां. पण आता प्रॉब्लेम आल्यामुळे मला काही करताच येईना ना. नाही असू दे आता ते सगळं काही देवापासूनच आहे ना हो ताई. हां, तेच नव्हतं. मग मला असं वाईट वाटायला लागलं म्हणलं एवढं पण म्हणजे आपण कडक केलं आणि शेवट 2-4 दिवसच राहिले त्याच्यात असा प्रॉब्लेम आला ना. हां, हां. नाही असू दे आता काय करू शकत नाही कोणी त्याला. हां, तेच ना मग मी म्हणलं म्हणजे माझ्याकडून देवीचं काही चुकलं का काय झालं काहीच कळलं नाही मला. नाही तुम्हाला पुढच्या गोष्टीसाठी काहीतरी मोकळं केलं असेल ना? हां, म्हणजे माझी 2 तारीख होती आणि 2 तारखेच्या अगोदरच येऊन गेलं आणि ते 28 तारखेलाच प्रॉब्लेम आला असं झालं. हां, हां, हां. नाही असू द्या कारण आता ते देवापासूनच आहे म्हणून आपण नाही वाईट वाटून घ्यायचं ताई. हां ना, तेच ना मला असं वाईट वाटायला लागलं म्हणलं काय करावं आता ताईलाच विचारावं. कालपासून मला म्हणजे तुम्हाला विचारायचं हां, हां. म्हणलं ताईलाच फोन लावते की असं का बरं झालं असेल काही देवीचं चुकलं काय 8व्या माळीला म्हणजे कोणी म्हणतं माळ घालू नये मग आमच्या जाव म्हणल्या का म्हणजे असं कोणीतरी म्हणलं वाटतं त्यांना की नाही माळ आता घालू नये 8व्या माळीला. तसं नसतं ना हो ताई. आता जेवढ्या माळी आहेत तेवढ्या तर घालाव्या लागतातच ना हो. हां, म्हणजे मग त्या म्हणल्या मग पण मग म्हणलं आता काय करावं बाई म्हणलं आपण माळ घातल्यामुळं चुकून झालं का काय असं आपल्याकडून असं. हं, हं. नाही तसं काय नाही. आणि माळ ही आपली दररोजची घालायचीच ताई. कशाला तसं उगाच एकतरी एका वर्षातून एकदा आपल्या घरी येते देवी. हां, हां, हां. आणि आता यावर्षी तर 10 दिवस होती ना. प्रत्येक वर्षी 9 दिवसच असते. हं, हं. मग तसं काय मानत बसायचं नाही. आपल्याला जेवढी होता होईल एवढी पूजा वगैरे आणि तुम्ही तर दुर्गा सप्तशतीचे पाठ पण केले. किती छान केलं ताई. हां, म्हणजे पूर्ण केले बाई ताई मी 8 पाठ पूर्ण केले. मी म्हणजे रोज म्हणायचे 2-2 पण मग शेतातले कामं करून आणि मग माझं चालू होतं असं. हं, 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 हं. हं. खूप छान सेवा पण केली. त्याच्यामुळे देवी प्रसन्न झाली तुमच्यावरती. भलेही हं. तिकडून प्रॉब्लेम आला असला तरी पण देवीने दाखवून दिलं की मी तुझ्यावर प्रसन्न आहे. हां. हे खूप सुंदर अनुभव आहेत ताई. हां, तेच ना हो ताई. मग मी म्हणलं ताईला आपला अनुभव सांगितला का मला तुम्ही नाही का स्वामी रूपातच दिसते बाई ताई. मला असं वाटतं की माझ्या समोर आहे ना ताई स्वामी रूपातच आहे. नाही हो ताई मी पण तुमच्यासारखीच एवढा मोठा मान नका देऊ ताई मला. नाही हो ताई तुम्ही खरंच स्वामी रूपातच मला दिसतं. मी म्हणजे सांगितलं का मी म्हणते ताई मला असं वाटतं का ताई मला इतकं मार्गदर्शन करते ना की तुम्ही माझ्या समोर आहे ना का स्वामीच आहे काय माझे असं. सुद्धा ताई ज्याच्या त्याच्या पाहण्याचा दृष्टिकोन असतो पण तसं नाही काय ताई. खूप हं. खूप सुंदर अनुभव आहे आणि तुम्ही हं. छानरित्या सांगितला पण ताई. तेच ना हो ताई म्हणजे असं म्हणजे मी नाही की इतकी साधी भोळी सेवा करते ताई मला असं कधी वाटत नाही का माझ्याकडून देवाची इतकी सेवा होती का काय पण ती माझ्याकडून जितकी होईल तितकी मी करत राहते असं. हं. अहो पण तीच सेवा मनापासून होते ना हो. कोणत्याही स्वार्थ नाही काही नाही. नाही निस्वार्थ भावनेने म्हणजे स्वार्थ भावना नाही कशीच नाही माझ्याकडून फक्त मी स्वामींना काय सांगते का स्वामी जितकी होईल तितकी मी माझे नाही का आयुष्यभर ही सेवा करीतच राहील मी कधीच तुमची सेवा खंडून द्यायची नाही. फक्त माझ्याकडून कधी खंडली तर मग मला नाही का तुम्ही तुमच्या पदरात घ्या असं. मग हीच साधी भोळी सेवा स्वामींना स्वीकार असते ना हो ताई. त्याच्यामुळे तुम्हाला एवढे सुंदर सुंदर अनुभव येतात. हा ना तेच ना ताई मला म्हणजे
स्वामी लगे अनुभव देतातच बाई. म्हणजे स्वामींनी पण म्हणजे असं प्रतिमा स्वरूपात लगे म्हणजे मला कापराच्या आरतीत दर्शन दिलं आता हे नवरात्रातच. हा 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 हा. हम्म. किती छान आहे बघा बरं. आपल्याला जर स्वामी आपल्यासाठी वेळ काढत असतील तर काय हरकत आहे सांगा बरं ताई. आणि तेच ना. स्वामींजवळ काहीच मागण्याची गरज नसते ना हो ताई. नाही बाई ताई, स्वामी जवळ म्हणजे काही मागण्याची गरजच नाही. मी म्हणायचे ना, मी इतके दिवस म्हणजे स्वामीला म्हणजे मुलीबद्दल म्हणायचे, पण स्वामीनं म्हणजे तिथं ते केलं. पण आता स्वामी मी फक्त काय सांगते का म्हणजे माझे मित्र जे कष्ट करते ना त्या कष्टाला तुम्ही फक्त नाही त्यांच्या पाठीशी उभं राहा. हो ना हो. आणि माझ्या मुलाच्या पण कष्टाला तुम्ही त्याच्या पाठीशी उभं राहा. बाकी काहीच नको मला. आणि ते देतातच ताई. नेहमी स्वामी आपल्या इच्छेपेक्षा भरपूर देत असतात. हा, भरपूर म्हणजे लगेच देतातच बाई ते. म्हणजे मला त्याने स्वामीने मला असं काही कमीच केलं नाही ना हो. मी त्यांना म्हणजे माझी बहीण सांगते का आपली आई जरी गेली ना तर स्वामी आईच आपल्या पाठीशी उभी आहे ताई. तू नाही काही चिंता करू नको. आई जरी गेली तर स्वामी आईच आपली आई आहे. हो ना हो ना. ते आईचं रूप आहे आणि आईसारखीच पाठीशी राहत असते ताई. आईसारखेच पाठीशी राहते स्वामी. हो ना हो ना. खूप सुंदर अनुभव आहे ताई. शेअर करते मी. हा चालेल ताई. मी तुम्हाला फोटो पण पाठवते हा. बरं बरं चालेल. हो हा, ह्योच नंबर आहे ना तुमचा व्हॉट्सअपला? हो हो हाच आहे. हा चालेल. चला. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचे अनुभव खूप गोड होते आणि खूप सुंदर देखील होते. स्वामींवर जेवढा तुम्ही मनापासून विश्वास ठेवाल तसे स्वामी आपल्या भक्तांच्या मदतीला तर धावून येतातच, त्याचबरोबर वेगवेगळे अनुभव देखील देत असतात. नेहमीच स्वामींचं एक वाक्य आहे ते म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि तसेच स्वामी वेळोवेळी संकेत देखील देत असतात आणि दाखवून देत असतात की भक्तांच्या बरोबर असल्याचे एक सुंदर सुंदर अनुभव असे देत असतात. तर खरोखरच या ताईंचा अनुभव मला तर खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे. कारण जेव्हा तुम्हाला आलेले अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतच असतात. त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते. किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. जशी तुमच्यावर स्वामींची कृपा झाली त्याच पद्धतीने प्रत्येकावर स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे. त्यासाठी तुम्हाला आलेला म्हणजे तुम्हाला जो स्वामींनी अनुभव दिलेला आहे तो शेअर करणे खूप गरजेचं आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.